Okay, in a first video we see what is mean by function, what is mean by domain, what is mean by codomain, and what is mean by range. Okay, we see the one example on function. Okay, there is a one set A, okay, which contain the element 1 2 3, and set B is x and y, and one function is defined, 1 associate to x, 2 associate to y, and 3 associate to x. आपल्याला बघायचं आहे की हा फंक्शन हे सेट हे फंक्शन आहे की नाही. ओके, इट इज अ फंक्शन ऑर नॉट, दिस टू बी प्रूव्ह. ओके, सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3. सो वी राईट हिअर 1 2 and 3. Okay, and set B contains the elements x and y. Okay, so one associate to x means one associate to x. Okay, 2 associate to y, 2 associate to y. Okay, and 3x, 3 associate to x. Okay, we see here the every element in a set A has image in a set B, means exactly one element in set B. 1 ची exactly one image आपल्याला मिळत आहे x, 2 ची exactly one images मिळत आहे set B मध्ये y, and element 3 ची exactly one image आपल्याला B मध्ये मिळत आहे, काय मिळत आहे, x मिळत आहे. मीन्स याची इमेज आपल्याला मिळत आहे x, 1 ची एलिमेंट x मिळत आहे, 2 ची इमेज मिळत आहे आपल्याला y, and image of 3 in a set B is x. Okay, तर आपण याला म्हणू शकतो की ही फंक्शन आहे, कारण की ते डेफिनेशन सॅटिस्फाय होते. मीन्स इन एव्हरी एलिमेंट्स in a domain, okay, has exactly one element in a co-domain. exactly one element आपल्याला मिळत आहे कोडोमेन मध्ये. तर एक्सच्या इथं आपल्याला 2 प्रीमेज मिळत आहेत. ओके, 1 and 3. पण आपली कंडिशन का होती का फक्त एव्हरी एलिमेंट इन अ सेट ए, फक्त सेट ए साठीच ते होते की एव्हरी एलिमेंट इन अ सेट ए हॅज एक्झॅक्टली वन इमेज, म्हणजे एलिमेंट ए मध्ये जितके एलिमेंट आहेत त्याच्यासाठी एक्झॅक्टली वन इमेज आपल्याला ए मध्ये बी मध्ये मिळायला पाहिजे. ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, त्यामुळे हा फंक्शन होणार. ओके, देन नेक्स्ट टॉपिक इज सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय द सिक्वेन्स? सिक्वेन्स इज वन ऑफ द टाइप ऑफ फंक्शन. ओके, सिक्वेन्स हा फंक्शनच आहे, पण कसा फंक्शन आहे की त्याची डोमेन काय असायला पाहिजे, सेट ऑफ अ नॅचरल नंबर. अ सिक्वेन्स इज अ फंक्शन whose डोमेन इज अ सेट ऑफ अ नॅचरल नंबर. मीन्स व्हॉट मीन्स हे तर झालं फंक्शन, आपण आताच बघितलं. ठीक आहे, तर त्या फंक्शनमध्ये एक डोमेन असतो, एक को डोमेन असतो. तर सिक्वेन्स काय म्हणते, सिक्वेन्स हा फंक्शन आहे, पण कसा फंक्शन आहे, त्याची डोमेन काय असायला पाहिजे, सेट ऑफ अ नॅचरल नंबर. मीन्स 1 2 3 4 हे झाले नॅचरल नंबर. ओके, तर त्याची डोमेन काय पाहिजे आपल्याला, सेट ऑफ अ नॅचरल नंबर. तर फंक्शन आहे मीन्स सेट ए, डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी आपल्याला कोडोमेनमध्ये एक्झॅक्टली वन एलिमेंट तर मिळणारच आहे. ओके, तर आपल्याला कोडोमेनमध्ये जे एलिमेंट मिळतात, ठीक आहे, A1 A2 A3 अप टू AN लास्ट एलिमेंट, हे जे एलिमेंट मिळतात, ठीक आहे, यांना आपण सिक्वेन्स असे म्हणतो. ठीक आहे, द नेक्स्ट पॉइंट इज अ रियल सिक्वेन्स. ओके, वी सी द व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स, ज्याचं डोमेन सेट ऑफ नॅचरल नंबर असतो तो होतो सिक्वेन्स. अँड द रियल सिक्वेन्स इज व्हॉट, द सिक्वेन्स of a real number. Okay, the sequence of real number is defined on a set of a natural number. means डोमेन काय असायला पाहिजे, सेट ऑफ नॅचरल नंबर तर असायला पाहिजे, पण त्याची रेंज काय असायला पाहिजे, द रेंज इज कंटिन्युअस सेट ऑफ रिअल नंबर. मीन्स त्याची रेंज काय असायला पाहिजे, सबसेट ऑफ अ रिअल नंबर. मीन्स रेंज कुठे जायला पाहिजे, सेट ऑफ रिअल नंबर. मीन्स रेंजमध्ये नंबर्स कोणते येणार, एलिमेंट्स कोणते येणार,
ते रिअल नंबर्स आले पाहिजे. ठीक आहे, तर त्याला आपण रिअल सिक्वेन्स असे म्हणू. ओके, तर सी हिअर the function f from set of a natural number to the set of a real number. Okay, the element in natural number means element काय येणार 1 2 3 4. Okay, there is a function, there is some relation between these two sets, the and here जर फंक्शन तर आहे मीन्स एव्हरी एलिमेंट इन अ सेट हे मीन्स नॅचरल नंबर. प्रत्येक नॅचरल नंबरसाठी आपल्याला कोडोमेनमध्ये एक्झॅक्टली 1 रिअल नंबर मीन्स काय रिअल नंबर आपल्याला मिळायला पाहिजे. ओके, तर अशा सिक्वेन्सला आपण रिअल सिक्वेन्स म्हणू शकतो. ओके, तर आपण म्हणू शकतो अ फंक्शन इन आर इज असाइन टू इच नॅचरल नंबर अ युनिकली डिटरमाइन अ रिअल नंबर. मीन्स प्रत्येक नॅचरल नंबर तो युनिकली डिटरमाइन करेल रिअल नंबरला. ओके, दिस इज व्हॉट अबाउट द रिअल सिक्वेन्स. वन्स मोर, द सिक्वेन्स ऑफ अ रिअल नंबर मीन्स काय, तर डोमेन आपल्याला काय मिळालं पाहिजे, डोमेन हा मिळाला पाहिजे सेट ऑफ अ नॅचरल नंबर. ओके, अँड द रेंज मीन्स कोडोमेन काय असायला पाहिजे, कोडोमेन्स असायला पाहिजे सेट ऑफ अ रिअल नंबर. मीन्स रेंज असायला पाहिजे सबसेट ऑफ अ रिअल नंबर्स. मीन्स जितके काही एलिमेंट्स आपल्याला रिअल म्हणजे जितके काही एलिमेंट्स नॅचरल सेट ए मधून सेट एन मधून सेट आर मध्ये जातील, जेव्हा आर मध्ये जातील तेव्हा तो एलिमेंट्स सबसेट ऑफ रिअल नंबर असायला पाहिजे. मीन्स रिअल नंबर असायला पाहिजे. ओके, okay, next we see the some example of a sequence. Means here see we the first example, the sequence of n means n व्हॅरी होणार, तर n व्हॅरी होणार मीन्स n इक्वल टू 1 पुट केला तर 1 मिळणार, 2 पुट केला 2 3 4 in this way. The sequence we write the sequence in this way. Okay, sequence of 1 by n means n व्हॅरी होणार मीन्स 1 by 1 1 by 2 1 by 3 1 by 4 मीन्स n ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे 1 2 3 4 अप टू मीन्स n बिलॉंग्स टू द नॅचरल नंबर असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, हिअर वन मोर एक्झाम्पल, दस द सिक्वेन्स ऑफ एन मीन्स आपण काय म्हणू शकतो, इथले प्रत्येक टर्म आपल्याला काय मिळणार, कॉन्स्टंट मिळणार. मीन्स सिक्वेन्स ऑफ ए मीन्स ऑल द टर्म्स इन दिस सिक्वेन्स आर कॉन्स्टंट. तर या अशा प्रकारच्या सिक्वेन्सला कॉन्स्टंट सिक्वेन्स असे पण म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय द रेंज ऑफ अ सिक्वेन्स. रेंज काय असते सिक्वेन्सची. ओके, द डिस्टिंक्ट पॉईंट इन द सिक्वेन्स आर कॉल्ड हॅज अ रेंज ऑफ अ सिक्वेन्स. मीन्स आपल्याला सिक्वेन्समध्ये जितके काही डिस्टिंक्ट पॉईंट मिळणार त्याला आपण रेंज म्हणू. तर 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकते, फाइंड द रेंज ऑफ अ सिक्वेन्स. ओके, तर आपण बघितलं काय फर्स्ट एक्झाम्पल थ्रू बघू याची रेंज काय येणार. ओके, तर रेंज मीन्स व्हॉट, द डिस्टिंक्ट एलिमेंट इन अ सिक्वेन्स. तर या सिक्वेन्समध्ये जितके काही एलिमेंट आहेत तितकेही all the elements in this sequence are distinct. So the range of this sequence, all distinct element, right, we write all the distinct element. This is what the range of this sequence. Next example, okay, this constant sequence example आहे. ओके, तर इथले प्रत्येक एलिमेंट्स कॉन्स्टंट आहेत, पण आपल्या रेंज त्याची काढायची झाली तर काय होणार, रेंज मीन्स फॉर द डिस्टिंक्ट एलिमेंट, जितके काही डिस्टिंक्ट एलिमेंट असतील ते त्याची रेंज होणार. पण या सिक्वेन्समध्ये ऑल द एलिमेंट्स आर इक्वल मीन्स ए ए ए ए, तर याची रेंज काय होणार, सिंगलटन ए. ओके, ओके, नेक्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय द सब सिक्वेन्स. ओके, सब सिक्वेन्स म्हणजे काय एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. ओके, द सेट ए आपल्याकडे आहे विच कंटेन द एलिमेंट बी सी डी ई एफ. ओके, अँड सेट बी आहे सी ई एफ. ओके, तर सेट बीला म्हणजे सिक्वेन्स बीला मीन्स हे आहे सिक्वेन्स आहे आणि ए ही सिक्वेन्स आणि बी ही सिक्वेन्स. ओके, तर सिक्वेन्स बीला आपण एचा सबसिक्वेन्स केव्हा म्हणू, जेव्हा सेट सिक्वेन्स बी मध्ये जितके काही एलिमेंट्स असतील
ते सर्व एलिमेंट्स जेव्हा ए मध्ये अवेलेबल असतील विथ अन ऑर्डर मीन्स विथ अन ऑर्डर एव्हरी एलिमेंट इन सेट बी वेन अवेलेबल इन अ सेट ए विथ अन ऑर्डर मीन्स ओके ते विथ अन ऑर्डर मीन्स जो ऑर्डर ए मध्ये त्या एलिमेंट्सचा आहे तोच ऑर्डर सिक्वेन्स बी मध्ये असायला पाहिजे, तेव्हाच तो सबसिक्वेन्स होईल सिक्वेन्स एचा. मीन्स हिअर वी सी CEF. ओके, इफ जर ई हा सीच्या पहिले असता तर तो ऑर्डरमध्ये नसता जो ऑर्डर आपल्याला ए मध्ये आहे. ओके, तर सेट बी सिक्वेन्स बी हा सिक्वेन्स एचा सबसिक्वेन्स आहे. So today we see the definition of sequence, what is meant by real sequence, some examples, what is meant by the range of a sequence and subsequence. This is all about today's lecture. Okay.